शांती 12/12/2024. बाप-दादा मधुबन. गोड मुलांनो, हे शिक्षण जे बाबा शिकवत आहेत याच्यामध्ये भरपूर कमाई आहे. जे जन्मोजन्मी तुम्हाला सुख शांती प्राप्त होते. दुःखाचं नामोनिशाण राहत नाही. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करत राहा. कधीही लिंक तुटू नये. प्रश्न: जे विनाशकाली विपरीत बुद्धी आहेत त्यांना तुमच्या कोणत्या गोष्टीसाठी हसू येते? उत्तर: जेव्हा तुम्ही म्हणता की आता विनाश काळ जवळ आला आहे, तेव्हा त्यांना हसू येते. तुम्ही जाणता बाबा इथे काही बसून तर राहणार नाही तुमच्यापाशी. बाबा तर आहे उपरवाला परमधाममध्ये राहणारा. बाबांची ड्युटी आहे बाबा पावन बनवणे. जेव्हा पावन बनाल तेव्हा ही जुनी दुनिया नष्ट होईल, नवीन येईल. ही लढाई आहे विनाशाकरता. तुम्ही देवता बनता तर या कलियुगी घाणेरड्या विकारी सृष्टीवर येऊ शकत नाही. किती सुंदर सांगितले बाबांनी. काय करतात? विनाशाला हसवतात. विनाश म्हणजे काय? आम्ही पहिलं पण याच्यावरती चिंतन केलेलं आहे. विनाश म्हणजे घाबरण्याची गोष्ट नाही आहे. विनाश म्हणजे विनाशकारी विपरीत बुद्धी म्हणजे विकारी वृत्ती, दृष्टी, पापाचारी, दुराचारी, कष्टदायी जो जीवन जनमानस में हो रहा है वो सब कुछ नष्ट होगा परमात्मा के शक्ति द्वारा, जो हम उनकी बात को अपने संस्कारों में लाएंगे, शिक्षा को समझेंगे। सच में सद्बुद्धि मिली है तो सदगति के मार्ग पे चलने के लिए भगवान का सुनेंगे, उसको अपना सखा साथी माता पिता बंधु सखा बना के रहेंगे और यहाँ से लोभ मोह काम क्रोध अहंकार ईर्षा द्वेष निंदा बदलेची भावना आहे अनेक विकारोने मायाने जे मन ग्रसित झालेलं आहे, त्याच्यातून जेव्हा आपण स्वतःला मुक्त करतो त्याला म्हणतात खरा विनाश. म्हणजे विनाशकार्य विपरीत बुद्धी विनाशकाले प्रीत बुद्धी विजयंती. तो विनाशकाळी म्हणजे वाईट ऑलरेडी घडत आहे. चारो तरफ दुनियेमध्ये कशा ना कशा प्रकारचं सगळ्यांना दुःख आहे. प्रत्येक देशामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत. खूप भयंकर अवस्था पसरलेली आहे. सुरतमध्ये वगैरे हिऱ्यांचा व्यापार खूप डाऊन झालेला आहे आणि तिथे 1,00,000च्या पेक्षा जास्त वर्कर बेकार झालेले आहेत. अशा अनेक घटना घडत आहेत पूर्ण दुनियेमध्ये. हे काय आहे? अति दुःखदायी, अति भ्रष्टाचारी व्रती, लोभी मोही कामी व्रती के वश होके माया जाल में फंस के हमने जो मनुष्य से बुरे कर्म हो गए, तमोप्रधानता के कर्म हो गए, विकारी कर्म हो गए, पाप कर्म हो गए, उसके रिटर्न में यहाँ पे सबको अपना अपना भोग के ही ऊपर जा सकते हैं. तो इसको ही कहते विनाश काले. भगवान से प्रीत बुद्धि है तो विजयी होगी और विनाश काले विपरीत बुद्धि विनश्यंती. विनाश उनका निश्चित है. गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांचे प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश: आपल्यामध्ये ज्ञानधारणा करून रूप बसंत बनायचं आहे. ज्ञानरत्नांनी विश्वाच्या बादशाहीची लॉटरी घ्यायची आहे. या विनाश काळामध्ये बाबांच्या सोबत प्रीत ठेवून एकाच्याच आठवणीमध्ये राहायचं आहे आणि आपल्या मनबुद्धी संस्काराची शक्ती वाढवायची आहे. कारण मनामध्ये ज्याचा संग असतो त्याचे गुण आपल्या मनावरती चढत असतात. असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्याच्यामुळे अंतसमयी खूप पछतावा करावा लागेल आणि नशिबाला दोष द्यावा लागेल. असं कुठलंही कर्म आता करायचं नाही. आणि बाबांनी काय सांगितलं? ज्ञानाची धारणा करून रूप बसंत बनायचं आहे. रूप म्हणजे सद्गुण धारण करणं, बसंत म्हणजे व्यवहार, खुशबू. रूप बसंत बनायचं आहे. वरदान: सदैव स्नेही बनून उडते कलेचे वरदान प्राप्त करणारे निश्चित विजयी और निश्चिंत भव. वरदानाचं स्पष्टीकरण: स्नेही मुलांना बापदादाद्वारे उडत्या कलेचं वरदान मिळाले आहे. त्याच्यामुळे उडते कलेद्वारे तुम्ही सेकंदमध्ये बाबांच्याकडे पोचू शकता. तर कोणत्याही रूपामध्ये आलेली माया तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, हलवू शकत नाही. परमात्मा छत्रछायाच्या आत मायेची सावली येऊच शकत नाही. स्नेह मेहनतीला सुद्धा मनोरंजनामध्ये प्रयत्न
आपल्याला स्नेह बाबांच्यावर असलं तर काय होईल? जीवनामध्ये घडणाऱ्या घडामोडींच्या मध्ये स्नेह मेहनतीला सुद्धा मनोरंजनामध्ये परिवर्तन करते. स्नेह प्रत्येक कर्मामध्ये निश्चित विजयी स्थितीचा अनुभव करवते. स्नेही मुले प्रत्येक वेळी निश्चिंत राहतात. बोध नथिंग न्यूच्या स्मृतीद्वारे नेहमी अचल राहा, तर आनंदाने नाचतच राहाल. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. मीठे प्यारे बाप दादा का अनगिनत पदम गुना शुक्रिया, शुक्रिया मीठे बाबा, शुक्रिया, शुक्रिया फरिश्तों। आज मुरली हम भेज नहीं पाए क्योंकि हमारे यहाँ पे थाईलैंड बैंकॉक में विले पार्ले के योगिनी बहन जी आए थे, तो आज उनका प्रोग्राम सुन के उन्होंने बहुत सुंदर बाबा के साकार बाबा की पालना ली है, तो उन्होंने बहुत सुंदर अपने अनुभव हमारे साथ साझा किए। तो हमें आज लगा सच में ब्रह्मा बाबा, डॉक्टर निर्मला जी, निर्मला दीदी और सारी दादियाँ और मम्मा भी आज हमें मिलके हम उनको मिले, साक्षात ऐसे अनुभव आज हुआ। ओम शांति।